महिला आरक्षणाशी संबंधित नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकाला विरोध करून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता उघड झाली आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। नारी शक्ती वंदन घटना दुरुस्ती विधेयकाविरोधात मतदान केल्याच्या निषेधार्थ मुंबईत भाजपानं काढलेल्या जन आक्रोश मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते। काँग्रेसनं महिला आरक्षणाच्या मागणीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं, संसदेत त्याचा पाठपुरावा केला नाही, महिलांना सक्षम करण्याचा काँग्रेसचा कधीच हेतू नव्हता असं ते म्हणाले। खरं तर भगिनींनो, बंधूंनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 1996 पासून प्रयत्न सुरू होता महिलांना आरक्षण देण्याचा। त्याच्या आधीपासून मागणी होती, काँग्रेसने कधी या मागणीचा विचार केला नाही। काँग्रेसने कधीही या संदर्भातलं विधेयक देखील आणलं नाही आणि 96 ला ते होऊ शकलं नाही। मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असताना, 2/3 मेजॉरिटी असताना, त्या ठिकाणी मनमोहन सिंगांच्या काँग्रेसच्या सरकारने हे विधेयक आणलं नाही। राज्यसभेने मंजूर केल्यावरही लोकसभेमध्ये हे विधेयक येऊ दिलं नाही, कारण पहिलेपासून काँग्रेसची नीती महिलांना विरोध करण्याची होती, महिला आरक्षणाला विरोध करण्याची होती। 2023च्या घटना दुरुस्तीनुसार जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतरच आरक्षणाची अंमलबजावणी केली जाणार आहे। कोविडमुळे जनगणनेला विलंब झाला, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर परिणाम झाला। सध्याच्या परिस्थितीत ही प्रक्रिया 2028 पर्यंत पूर्ण होऊ शकते आणि 2032 पर्यंत त्याची पूर्ण अंमलबजावणी शक्य आहे। त्यामुळे महिलांना जलद न्याय देण्यासाठी 2011च्या जनगणनेच्या आधारे ही प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला असं ते म्हणाले। मतदारसंघ पुनर्रचनेदरम्यान सर्व राज्यांना संतुलित प्रतिनिधित्व देण्यासाठी एक प्रणाली तयार करण्यात आली आणि विरोधी पक्ष या मुद्द्यावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप त्यांनी केला। हा मोर्चा केवळ एक सुरुवात आहे। महिला सक्षमीकरणाबाबतची जनजागृती मोहीम सुरूच राहील। संसदेत महिलांसाठी 33% आरक्षण मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। वरळीतील जांभोरी मैदान ते वरळी डोमपर्यंत काढलेल्या या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता। मोर्चात पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते सहभागी झाले। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा नेते गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम, चित्रा वाघ यांच्यासह आमदार, खासदार, नगरसेवक यात सहभागी झाले होते।